नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला बुकिंग होती पुणे टू गोवा 4 दिवस. सकाळी 7चा पिकअप होता. माझा आवरून गेलो बघा कात्रजला, सीएनजी भरला आणि पोहोचलो कस्टमरच्या लोकेशनला. 7:30ला स्टार्टर मारला आणि आम्ही निघालो बघा गोव्याच्या दिशेने. बघता बघता पोहोचलो आम्ही सातारा. हॉटेल मानसला थांबलो, नाश्ता वगैरे घेतला करून. पण पुढे आमचे तास दीड तास अक्षय निकम साहेब वाट बघत होते, कारण त्यांना साताऱ्याचा घाटी मसाला पाहिजे होता. त्यांना तो दिला आणि त्यांची क्षमा पण मागितले, कारण 1 तास त्यांना माझी वाट बघायला लागली. बघता बघता कराड मध्ये पोहोचलो आणि कराडच्या पुलाचं थोडक्यात काम राहिले बघा. आता पवार सीएनजी पंपावरती आलो, सीएनजी घेतला भरून आणि आदमापूर रोड वरून उत्तरला निघालो. निप्पाणी रोडला लागायच्या आधीच बघा हॉटेल तडका म्हणून आहे, तिथं थांबलो, जेवण वगैरे घेतलं करून आणि बघता बघता पोहोचलो बघा आंबोली घाटात. घाटातून खाली गेल्यानंतर सावंतवाड मध्ये सीएनजी पंप आहे, तिथं सीएनजी भरला आणि आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री सोडून गोव्याच्या बाउंड्रीत केली एंट्री. चेकपोस्टला पोहोचल्यानंतर 220 रुपये दिले आणि टॅक्स भरला. आणि आजचा आपला स्टे होता बघा बागा बीचच्या जवळच. त्याचा काही व्हिडिओ जास्त काढला नाही. जेवणाची वेळ झाल्यानंतर जेवण वगैरे घेतलं बघा करून. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. भेटू उद्या. जय श्रीराम.